गुड मॉर्निंग ऑल. आपला आजचा थॉट आहे, माणसाने कुठल्याही परिस्थितीत हार मानायची नाही. सांगायचा उद्देश असा आहे, माणसाच्या जिंदगीमध्ये चढ उतार चालू असतात. कुठल्याही परिस्थितीचा सामना करायचा म्हणलं तर हार मानायची नाही. एक सिंपल एक स्टोरी आहे. एक बिझनेसमॅन असतो, त्याचं काय होतं, एक कंपनी असते, म्हणजे ती कंपनी सातत्याने काय होते, घाटात जात राहते. एका महिन्यामध्ये 1 कोटी, दुसऱ्या महिन्यात 2 कोटी, तिसऱ्या महिन्यात 3 कोटी मायनस होती. सगळे स्टाफ, आपले एम्प्लॉई, त्यांना समजत नाही म्हणजे काय करा. कंपनीचं ग्रो करण्यासाठी कुठल्या प्रकारचे अवलंब केला तरी ती ग्रोथ होत नव्हती. कालांतराने म्हणजे ते पुढे स्टाफ वगैरे त्यांना ते विचार करून अक्षरशः हातापाय झाले. त्यांना समजत नव्हतं कंपनी ग्रो कशी करायची. सगळे प्रयत्न आमचे जाऊन पाहिले, स्टाफ असो वर्क असो. कंपनीच्या ओनरच्या याच्यामध्ये म्हणजे असं लक्षात आलं की त्याने एक नवीन ट्रिक आजमावली, ती कोणी आजमावली नसेल. जेवढे एम्प्लॉई होते तेवढ्या एम्प्लॉईंना असं सांगितलं, तुम्ही 1 महिन्याच्या सुट्टीवरती जा. सगळे एम्प्लॉई 1 महिन्याला सुट्टी दिली सगळ्या एम्प्लॉईसाठी. त्यांनी असं केलं जे कोणी केलेलं नव्हतं. त्यांनी नवीन 10-12 एम्प्लॉई हायर केले. त्यांना सांगितलं आपल्याला कंपनी बंद करायची. असं बेस्ट सोल्युशन द्या की कंपनी आपल्याला बंद झाली पाहिजे, मला याच्यावरती काहीतरी रिझन द्या. त्या नवीन एम्प्लॉईला घाम फुटला. असं फर्स्ट टाइम बघितलं की कंपनी बंद करायची म्हणते. सगळे आतापर्यंत बघितले कंपनी ग्रो करायची, कंपनी वाढवायची. आतापर्यंत फर्स्ट टाइम मालक असा बघितला की जे म्हणतोय कंपनी बंद करायची, मला बेस्ट सोल्युशन द्या. त्यांना काय केलं, 1 महिन्याचा कार्यकाल असतो. त्यांनी 1 महिन्यामध्ये बरेच गोष्टी असे बघितल्या, ऑब्झर्व केले की सर 1 महिना कालावधी होतो. हा तुम्ही जेवढे नोट्स आहे, जेवढे पॉईंट मला लिहून द्या. त्यांनी काय केलं, जे 10-12 एम्प्लॉय होते ना, त्यांनी बेस्ट प्लॅन लिहून गेले. सर हा प्लॅन घ्या, हे पॉईंट्स आहे, तुम्ही हे कंपनी तुमच्यापैकी बंद होऊ शकते, पण म्हणजे चांगलं वाटो होऊ शकते, समजा बंद होऊ शकते. त्यांनी सांगितलं. ते म्हणजे मालक म्हटला ओके धन्यवाद, मी तुमचा आभारी राहीन की मला तुम्ही थोडे बेस्ट प्लॅन दिले. ते एम्प्लॉई खुश झाले. त्यांना जे पेमेंट होतं त्यांना देऊन टाकलं. त्यांना ते म्हणे जा आता ओके झालं, मी तुमचाही आभारी राहीन, मला तुम्ही बेस्ट प्लॅन सांगितले. जे नवीन जुने एम्प्लॉय होते कोर टीम, त्यांना परत बोलवून घेतला. त्यांना प्रत्येकाला हातात दिलं. जे हे पॉईंट आहे हे लिहिलेले, याच्या ऑपोजिट साईड करायचं. म्हणजे हे जे लिहिलेले आहे ना, याच्या विरुद्ध दिशेला जे काम सांगितलं ते करायचं, फक्त हे पॉईंट करायचे नाही. त्याच एम्प्लॉईंना 2 ते 3-2.5 महिन्यामध्ये कंपनीचा 3 पट फायदा झाला. म्हणजे जवळपास 15-20 कोटी रुपये प्रॉफिट झालं. सांगायचं तात्पर्य हेच आहे, माणसाने कुठल्याही परिस्थितीत खचून जायचं नाही, फक्त मार्ग चेंज करायचा. म्हणजे विशेष म्हणजे असं हार मानायची नाही, ते सांगण्याचा उद्देश आहे. माणसाने कुठल्याही परिस्थितीत हार मानायची नाही. ओके.